जिल्ह्यात कासेगाव मोडणीम येथे नवीन एमआयडीसी होत आहे। त्यासाठी सध्या 6 प्रकरण मंजूर झाले असून त्या अंतर्गत भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाली आहे। दुसरीकडे चिंचोली अंतर्गत अतिरिक्त चिंचोलीसाठी आणखी 151 हेक्टर जमिनीच्या संपादनाचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आलाय। कुंभारी एमआयडीसीचाही प्रश्न यावर्षी मार्गी लागेल अशी आशा आहे। या नव्या एमआयडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास 30,000 तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होतील अशी आशा आहे। सोलापूरची विमानसेवा सुरू झाली असून आगामी काळात मार्ग निश्चित होऊन विमानसेवा सुरळीत होईल। दुसरीकडे महामार्गाची कनेक्टिव्हिटी उत्तम आहे। उद्योगांसाठी उजनी धरणाचे पाणी देखील उपलब्ध होईल। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजक इच्छुक असल्याचे चित्र आहे। सोलापूर जिल्ह्यातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर कायमचे थांबविण्यासाठी या एमआयडीसीचा प्रश्न निकाली निघणे आवश्यक आहे। कासेगाव पंढरपूर एमआयडीसीसाठी पहिल्या टप्प्यात 22 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे, तर मोडणीम एमआयडीसीसाठी 135 हेक्टर पर्यंत जमीन संपादित केली जाणार आहे, तर कुंभारी एमआयडीसीसाठी देखील मोठी जमीन लागणार आहे। या नव्या एमआयडीसीसाठी भूसंपादन वेळेत होऊन त्या ठिकाणी मोठे उद्योग आल्यास जिल्ह्यातील बेरोजगारी निश्चितपणे कमी होईल असा सर्वांनाच विश्वास आहे। त्यासाठी नव्याने निवडून आलेल्या आमदारांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरणार आहे। कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील प्रस्तावित एमआयडीसीचा प्रश्न काही वर्षांपासून प्रलंबितच आहे। आमदार सुभाष देशमुख यांनी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रयत्न केले, पण अजूनही त्यांना पूर्णतः यश मिळालेले नाही। या एमआयडीसीसाठी अधिग्रहित होणाऱ्या क्षेत्रात जलसंपदा विभागाची काही जागा आहे। त्यासाठी एमआयडीसीला 24 कोटी रुपये जलसंपदा विभागाला द्यावे लागणार आहेत, पण शासनाचाच तो विभाग असल्याने ही रक्कम माफ व्हावी असा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे अनेक महिन्यांपासून पडून आहे। तो मार्गी लागल्यावर खासगी जमिनीच्या संपादनाला सुरुवात होईल। जिल्ह्यात कासेगाव, मोडणीम व कुंभारी येथे नव्याने एमआयडीसी प्रस्तावित आहेत। चिंचोली एमआयडीसी अंतर्गत अतिरिक्त चिंचोलीचाही प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे। त्यासाठी वाढीव 151 हेक्टर जमीन संपादित होईल। नव्या एमआयडीसीतून अनेकांना रोजगार उपलब्ध होईल असे निश्चित आहे अशी माहिती प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी सोलापूरचे शिवाजी राठोड यांनी दिली।